आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, मी लोकसभा जेव्हा निवडून गेले ना, तेव्हा मी पहिल्या दिवशी लोकसभा लढल्यावर आदरणीय पवार साहेब आणि मी नेहमी कारपूल करतो, ते एकाच गाडीतून पार्लमेंटला जातो. तर तेव्हा जात असताना जुन्या पार्लमेंटची बिल्डिंग होती आणि तिथे तो जिना आहे आणि तिथे कार्पेट आहे. गाडी एका मागे उभी होती आणि मला ते पोर्चमध्ये जाताना मला अजूनही तो दिवस आठवतो. मला म्हणले होते, ही शिडी जो चढतेस ना तू, म्हटलं हां. तर मी म्हटलं हो मला माहिती आहे शिडी. ते म्हणले ऐक मी काय सांगतोय ते, ही शिडी जो चढतेस ना ही फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामुळे तुला ही शिडी चढायची संधी मिळाली आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा चढशील तेव्हा या गोष्टीची जाणीव ठेव की ही संधी तुला फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामुळे मिळाली. जोपर्यंत त्या भावनेशी इमानदार राहशील ही शिडी आयुष्यभर चढू शकतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं पार्लमेंटमध्ये आम्ही जे कोणी जातो, लोकसभा असू दे किंवा विधानसभा, ही संधी आम्हाला कुणामुळे मिळाली ह्याची जाणीव ठेवण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आम्ही करतो. जो सल्ला माझ्या वडिलांनी मला दिला तो मी एक आत्या म्हणून, एक बहीण म्हणून, एक सहकारी म्हणून जर विचारलं तर प्रत्येकाला मी देते.